जय पराजय होत असतो, एवढं खचून जाण्याची गरज नाही। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलक्षरचा नारा दिला असेल। ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद घ्या असं प्रफुल्ल पटेलांना शरद पवार गटाचे खासदार फोडल्यानंतर ऑफर आहे असे संजय राऊत म्हणाले। मला माहीत नाही, कारण संजय राऊत जी दिल्लीत आहेत, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यामुळे दिल्लीतल्या दिल्लीमधली सगळी माहिती त्यांच्याकडे अगदी अपडेट असते, त्यामुळे ते कदाचित त्याच्या आधारावर बोलत असावे। परंतु दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे, ज्या बैठका होत आहेत, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे। काल अमित शहाने देखील शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या खासदारांचा एक गट हा अजित पवारांसोबत जायला तयार आहे, ते एक गट हा भाजपसोबत जायला तयार अशी माहिती पडते। नाही, माझ्याकडे ती काही माहिती नाही। ज्या गोष्टीची माहिती नाही, सगळ्या चर्चा या निवडणुका झाल्या की होत असतात, तो महिना 2 महिने या चर्चा चालू असतात। हा इकडे जाणार, तो तिकडे जाणार, सत्तेमध्ये जाणार, याला काही फारसं महत्त्व देण्याची गरज नाही। आणि मला विश्वास आहे की आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवारसाहेब इतके वर्ष एक पुरोगामी विचाराला धरून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांचा जाण्यासंदर्भात ते अजिबात विचार करणार आहेत, यावर आम्हाला पूर्णतः खात्री आहे। तुम्ही आत्ताच बोलले की काहीतरी गडबडाच्या प्रकारे घटनाक्रम नाही, काही गडबडी बैठकांचा जोर म्हणजे काही फोडाफोडींचं राजकारण। नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही। त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे, त्यामुळे असुरी आनंदापोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो। दिल्लीमध्ये अदानीच्या घरी भाजपच्या नेत्याची आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेत्याची भेट झाली, ही खबर आहे। आता मला काही तेवढं, मी त्यांच्या बैठका काय झाल्यात, कशासाठी झाल्यात, पवारसाहेबांची भूमिका तर स्पष्टच आहे, पूर्वीपासूनच आहे। अदानीच्या संदर्भातली भूमिका शरद पवार साहेबांनी वारंवार स्पष्ट केली आहे, त्यावर अधिक प्रश्न उपस्थित करण्याची गरज मला वाटत नाही। हिवाळी अधिवेशन आहे सोमवारपासून नागपुरात, काय वाटतं विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसची भूमिका काय, एकूणच काय? 17 तारखेला आमदारांची नाही, हे काय अधिवेशनामध्ये फार काही निष्पन्न होईल? फुकट कशाला नागपूरला अधिवेशन घेतलं हा खरा प्रश्न येतो, लोकांना त्रास द्यायला। 4 दिवसाचं अधिवेशन 5 दिवसाचं, ना प्रश्नोत्तरे आहेत, ना लक्षवेधी आहेत, ना कुठलं काय आहे। बिलावर चर्चा आहे, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे, आलंच तर 1-2 प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी विरोधकाकडून येण्याची शक्यता आहे, त्यालासुद्धा वेळ कमी पडेल असं मला वाटतं। 5 दिवस पहिल्या दिवशी शोकसंवेदना व्यक्त करण्यात जातील आणि नंतरचे 4 दिवस कामकाजासाठी जातील। पण या अधिवेशनाला फार काही महत्त्व आहे असं नाही, फॉर्मॅलिटी म्हणून अधिवेशन होत आहे असंच माझं मत आहे। तो अधिवेशन मुंबईत घेतला असतं तर बरं झालं असतं, उगीच कशाला घ्यायचं असतं तर 2 आठवड्याचं तरी किमान कामकाज नागपुरात असायला पाहिजे होता। विदर्भातल्या अनेक प्रश्नावर चर्चा करता आली असती, कुठेही विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायला स्कोप नाही। अशा या वांजोट्या अधिवेशनाला फार काही महत्त्व देण्याची गरज मला वाटत नाही। राहिला काल रमेश चन्नीथला यांनी दिल्लीमध्ये खासदारांची बैठक घेतली। 17 तारखेला ते आमदारांसोबत देखील नागपूरमध्ये भेट घेणार आहे। कुठेतरी प्रदेश नेतृत्व आणि इतर काही प्रदेश नेतृत्व नियुक्त्या संदर्भात खांदेपालट होण्याची चर्चा आहे। नाही, असं आहे, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व श्रेय लोकसभेमध्ये प्रदेशच्या कडे गेलं, त्यामुळं जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच।
ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली, तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदार व्यक्तीवरच येईल. त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत, त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे. चर्चा काय होते, कोण चर्चेमध्ये किती सहभाग घेतो, कोणाचं काय मत आहे, यावर सर्व निर्भर आहे. मला विचारून यातून काही फार फायदा नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकूणच पक्ष राज्यामध्ये 16 आमदारांच्या भरोश्यावर उभा करणं एक कसोटी आहे आणि ती कसोटीमध्ये कोण उतरू शकतो खरा, हे नेतृत्व कोणाच्या हातात दिलं पाहिजे याची चाचपणी होणं आणि चर्चा होणं महत्त्वाचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून चन्नी तालाजी चर्चा करत आहेत असं मला वाटतं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.